श्री दत्तात्रेय वज्रकवच स्तोत्रमचा मराठी अर्थ. श्री गणेशाय नमः. श्री दत्तात्रेयाय नमः. ऋषीगण व्यास ऋषींना म्हणाले की, हे महर्षी, या कलियुगात आपल्या इच्छित गोष्टींची सफलता कशाने होते, तसेच धर्म, अर्थ, काम व मोक्ष मिळविण्याचे सुलभ साधन कोणते आहे? वेदव्यास ऋषी म्हणाले, हे ऋषीनो ऐका, संकल्पसिद्धी ताबडतोब करणारे व एकदाचा उच्चार केल्याने भोग मोक्ष देणारे असे साधन सांगतो. हिमालयांतील गौरी नावाच्या शिखरावर दिव्य रत्नमय सुवर्ण मंडपामध्ये रत्नमय सिंहासनावर बसलेल्या प्रसन्नमुख व मंद हास्य करणाऱ्या परमेश्वर श्री शंकरांना श्री पार्वतीने पुढीलप्रमाणे प्रश्न विचारला. श्री पार्वती देवीने असे विचारले की, हे परमेश्वरा, हे महादेवा, हे लोकहित करणाऱ्या श्री शंकरा, सर्व प्रकारची मंत्र, यंत्र व तंत्र मी आपल्याकडून ऐकली. आता मी ते भूमंडळ पाहू इच्छिते. श्री पार्वतीचे असे भाषण ऐकून संतुष्ट झालेल्या श्रीशंकराने हाताने श्री पार्वती देवीला शाबासकी दिली व ते तिला असे म्हणाले की, बरे, तर मग चला, आत्ताच आपण दोघे नंदीवर बसून निघू. असे म्हणून श्री पार्वतीसह नंदीवर आरूढ होऊन श्री महादेव पृथ्वीवर आले व श्री पार्वतीला अनेक चित्रविचित्र भूप्रदेश दाखवित विंध्य पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या अत्यंत दुर्गम अशा महारण्यात आले. तेथे त्यांनी सहज विहारासाठी आलेल्या व कुऱ्हाड हातात घेतलेल्या अशा उंच पुऱ्या शरीराच्या भिल्लास पाहिले. तेथेच त्यांना एक मोठा वाघ दिसला. त्याची नखे व दाढा अत्यंत भयप्रद होत्या. तेथेच एक मजबूत शरीराचा मृग आरामात बसलेला व खुशींत असलेला व ताज्या दमाचा व नाचत बागडत असलेला पार्वतीला दिसला. विशेष म्हणजे त्या हरिणाला पाहून एक मोठा वाघ भिवून पळत सुटला होता. हे आश्चर्यकारक दृश्य पाहून श्री पार्वती देवीने श्री शंकरांना पुढीलप्रमाणे विचारले. श्री पार्वती देवी श्री शंकरांना असे म्हणाली की, हे महादेवा, जरा इकडे बघा तरी, काय आश्चर्य आहे. तेव्हा तिकडे पाहून श्री महादेवांनी पूर्व इतिहास जाणून पार्वतीला तो पुढील प्रमाणे कथन केला. श्री शिवशंकर असे म्हणाले की, हे पार्वती, मन, वाणीला अगोच असे आम्ही न पाहिलेले असे काहीही कोठेही नाही. मी तुला थोडक्यात जे चांगले आहे ते सांगतो, ते तू श्रवण कर. हा दूरश्रवा नावाचा भिल्ल आहे. तो अत्यंत धर्माचरणी आहे. हा दररोज अरण्यात जाऊन मोठ्या प्रयत्नाने समिधा, दर्भ, फुले, कंदमुळे व फळे इत्यादी आणून येथील मुनिवर्यांना देत असे व त्याच्या मोबदल्यात कशाचीही इच्छा करीत नसे. मुनिवर्य मात्र त्याच्यावर कृपादृष्टी करीत असत. एकदा दलादन नावाच्या महायोगी ऋषींनी आपल्या आश्रमात बसल्या बसल्याच सिद्ध व दिगंबर अशा श्री दत्तात्रेयांचे स्मरण केले. श्री दत्तात्रेय हे स्मरण करताच त्यांचे स्मरण करणाऱ्याकडे लगेच येतात. या ऐकीव इतिहासाची परीक्षा पाहण्यासाठी दलादन ऋषींनी हे स्मरण केले होते. त्याच क्षणी ते योगीराज श्री दत्तात्रेय तेथे प्रगट झाले. ते पाहून आश्चर्याने व आनंदाने श्री दलादन ऋषींनी श्री दत्तात्रेयांना आपल्यासमोर आसनावर बसवून त्यांचे पूजन केले व त्यांना असे म्हणाले की, हे प्रभो दत्तात्रेया, आपण स्मर्तृगामी आहात. हे जे सर्वत्र प्रसिद्ध आहे, त्याची परीक्षा घेण्यासाठी मी आपले स्मरण केले. या माझ्या अपराधाबद्दल मी आपली क्षमा मागतो. तेव्हा श्री दत्तात्रेय त्या मुनींना म्हणाले की, अरे, माझा स्वभावच स्मर्तृगामी असा आहे. अभक्तीने वा सद्भक्तीने जो माझे अनन्य भावाने स्मरण करेल, त्याच्याकडे मी त्याच क्षणी जाऊन त्याचे इच्छित त्यास देतो. त्यासाठी हे दलादन मुनी, आपल्याला जे इष्ट असेल ते आपण मागा, कारण तुम्ही स्मरण केल्याने मी आलो आहे. त्यावर दलादन मुनी श्री दत्तात्रेयांना असे म्हणाले की, मला काहीही मागावयाचे नाही. आपल्या मनात जे असेल ते आपण मला द्यावे. पुढील भागात लाईक करा, सबस्क्राईब करा.